नमस्कार शेतकरी बांधवांनो, मान्सून संबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मित्रांनो, आपण जे हेडिंग दिलं ते हेडिंग पाहून आपण नक्कीच व्हिडिओला पाहत असाल. तर आपलं व्हिडिओ आहे मान्सून चालला सुट्टीवर. तर मित्रांनो, मान्सून कधी सुट्टीवर जाणार आहे याची माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. त्याचप्रमाणे मान्सूनची परिस्थिती काय असेल, मान्सूनचं आगमन कधी होणार याची माहिती आणि त्याचप्रमाणे 5 जून ते 7 जून या 3 दिवसात महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस असेल, तो पाऊस मान्सूनचा असेल का आणि वादळी स्वरूपाचा पाऊस कोण्या भागात असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की पेरणीची घाई करू नका. तर मित्रांनो, तो सल्ला मी आजसुद्धा कायम ठेवणार आहे. मित्रांनो, पेरणीची घाई नक्कीच करू नका. जोपर्यंत पेरणी योग्य पाऊस होत नाही तोपर्यंत आपण पेरणीची नक्कीच घाई करू नका. कारण यावर्षीचा मान्सून हा निश्चितच धोकादायक स्थितीमध्ये आहे. ज्या प्रमाणात मान्सूनच्या दोन्ही शाखा ॲक्टिवेट व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे आयोडी हा पॉझिटिव्ह असायला पाहिजे, परंतु आयोडी हा पॉझिटिव्ह नसल्याकारणाने तो नकारात्मक असल्याकारणामुळे मान्सूनची स्थिती ही पाहिजे त्या प्रमाणात चांगल्या कंडिशनमध्ये नाही आहे. सकारात्मक नसल्याकारणाने मान्सूनची प्रगती ही कमी प्रमाणात होत आहे किंवा हळूहळू होत आहे आणि जर मान्सून पोचला तरी तो विस्तृत प्रमाणात नसणार आहे. आणि त्याच अनुषंगाने ज्या शेतकरी बांधवाकडे ओलताच्या व्यवस्था असतील, जवळपास 20 ते 25% शेतकऱ्याकडे तरी नक्कीच ओलताच्या व्यवस्था आता आहे. तर त्या शेतकरी बांधवांनी आपले ओलताची सर्व साधने हे रेडी करून ठेवा. कारण निश्चितच मान्सूनमध्ये खूप मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. आपण त्या हिशोबानेच हेडिंग दिलेलं आहे की मान्सून चालला सुट्टीवर. तर त्या संदर्भात आणि त्याची माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर मित्रांनो, साधारणपणे तळकोकणामध्ये 6 जूनच्या रोजी मान्सून दाखल होताना आपल्याला दिसत आहे. अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा ही आपल्याला थोडी ॲक्टिवेट होताना दिसत आहे. कर्नाटकच्या समुद्रकिनाऱ्यावर एक उष्ण पाण्याचा प्रवाह जास्त प्रमाणात आपल्याला दिसत आहे. ते कमी दाब क्षेत्र जास्त प्रमाणात दिसत आहे आणि ते कमी दाब क्षेत्र जवळपास 3 ते 4 दिवसापासून ॲक्टिवेट आहे. परंतु बंगालच्या खाडीतील जी शाखा आहे ती शाखा मात्र मान्सूनला सपोर्ट येत नाही आणि त्याच अनुषंगाने पावसाचे प्रमाण हे एकसमान राहण्याची शक्यता नाही. काही भागात पाऊस जास्त प्रमाणात होईल तर काही भागात हलक्या स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि त्याच अनुषंगाने शेतकरी बांधवांनी सलग 3 दिवस पाऊस झाल्याशिवाय आणि पेरणी योग्य ओल असल्याशिवाय साधारणपणे 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय आणि 2 ते 2.5 फूट ओल गेल्याशिवाय आणि जमिनीत वापस आल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. तर मित्रांनो, 5 जून रोजी महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये पाऊस असेल यासंबंधीची आता माहिती पाहूया. मित्रांनो, 5 जून रोजी बार्शी, लातूर, बीड, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. हा मान्सूनचा पाऊस असणार आहे. तसेच जळगाव, नंदुरबार, धुळे या ठिकाणीसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. कारण पश्चिमी विक्षोभाचा काही अंश सुद्धा 5 जून रोजी त्याचा असर असणार आहे आणि त्यामुळे नंदुरबार, धुळे आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस सुद्धा काही भागामध्ये राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी, कणकवली या ठिकाणीसुद्धा मान्सून पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणीसुद्धा पाऊस असणार आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि ब्रह्मी या ठिकाणीसुद्धा 5 जून रोजी हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातील आणि उत्तर भारतातील काही राज्यामध्ये सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील काही भागामध्ये पश्चिमी विक्षोभाचा थोडाफार असर असणार आहे. राजस्थानमध्ये कमी दाब क्षेत्र कार्यान्वित आहे आणि कमी दाब क्षेत्रामुळे उत्तरेकडील काही राज्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. दिल्ली, राजस्थान या ठिकाणी पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड
या राज्यात सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता 5 जून रोजी आहे. मित्रांनो, 6 जून रोजी मान्सूनचे तळ कोकणामध्ये आगमन होण्याची शक्यता आहे. 5 जूनमध्ये सुद्धा तो मान्सूनचाच पाऊस असणार आहे. मान्सूनपूर्व पाऊस आपण त्याला म्हणू शकतो. तर मित्रांनो, 6 जून रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती पाहूया. मित्रांनो, 6 जून रोजी संपूर्ण कोकणामध्ये संपूर्ण कोकणातील जिल्ह्यामध्ये हा पाऊस असणार आहे. रत्नागिरी, सावंतवाडी, राजापूर, कणकवली या भागामध्ये हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे सांगली, सातारा या ठिकाणी वादळी स्वरूपाचा किंवा पावसाचे प्रमाण जास्त असणार आहे. नुकसानकारक पाऊस या भागामध्ये असणार आहे. त्याचप्रमाणे सोलापूर आणि कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण जास्त असणार आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये 6 जून रोजी पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. बार्शी, लातूर, नांदेड, जालना, हिंगोली या ठिकाणी हा पाऊस असणार आहे. जिंतूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या भागात सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अचलपूर, अमरावती, वरुड, आर्वी, त्याचप्रमाणे कारंजा, यवतमाळ, पुसद, उमरखेड या ठिकाणी हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. वर्धा या ठिकाणी सुद्धा 6 जून रोजी पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, मान्सूनला कधी ब्रेक लागणार आहे याची माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे घेणार आहोत. त्याकरता आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर मित्रांनो, 6 जून रोजी महाराष्ट्रासोबतच कर्नाटक आणि केरळ या राज्यात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण हे जास्त असणार आहे. आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये हा पाऊस जास्त स्वरूपात असणार आहे. तामिळनाडू, तेलंगणा या राज्यात सुद्धा हा पाऊस जास्त असणार आहे. छत्तीसगडमध्ये सुद्धा हा पाऊस जास्त राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ओडिशा राज्यात सुद्धा या पावसाचे प्रमाण जास्त असणार आहे. झारखंडच्या काही भागामध्ये सुद्धा 6 जून रोजी हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये पावसाचे प्रमाण असणार आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण पहाडी भागात सुद्धा हलक्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पूर्वोत्तर राज्यातील काही राज्यांमध्ये सुद्धा हलक्या प्रमाणात 6 जून रोजी पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, यावर्षीचं मान्सूनचं सांगायचं झाल्यास मान्सूनच्या दोन्ही शाखा, एक शाखा ही कमजोर आहे आणि एक शाखासुद्धा पाहिजे त्या प्रमाणात ॲक्टिवेट होताना आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे संपूर्ण भागामध्ये एक समान पावसाचे वितरण होण्याची शक्यता ही खूप कमी आहे. त्याचप्रमाणे काही दिवसानंतर या खंडसुद्धा पडणार आहे आणि त्याच्या हिशोबाने आपण ती हेडलाईन दिलेली आहे की मान्सून चालला सुट्टीवर. तर मित्रांनो, आता पाहूया 7 जून रोजी कोणत्या भागामध्ये पाऊस असेल. तर मित्रांनो, 7 जून रोजी महाराष्ट्रातील सांगली, त्यानंतर तासगाव, संग्रामपूर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. या सांगली, तासगाव आणि संग्रामपूर या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस 7 जून रोजी होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये जास्त प्रमाणात असणार आहे. त्याचप्रमाणे सातारा, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी सुद्धा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी आणि कणकवली या परिसरामध्ये सुद्धा 7 जून रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव या ठिकाणी सुद्धा 7 जून रोजी हा पाऊस असणार आहे. धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी सुद्धा हलक्या प्रमाणात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, त्यानंतर जालना, बीड, परभणी, लातूर, हिंगोली, माजलगाव या ठिकाणी सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, केरळ या राज्यात सुद्धा पाऊस जास्त असणार आहे. आंध्र, तामिळनाडू, तेलंगणा, ओडिशा या राज्यात सुद्धा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे छत्तीसगडच्या काही भागामध्ये सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. झारखंडमध्ये काही भागामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्वोत्तर राज्यात सुद्धा 7 जून रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आपण जी हेडलाईन दिलेली आहे की मान्सून चालला सुट्टीवर. तर मित्रांनो, साधारणपणे 4 जूनपासून तर जवळपास 12 जूनपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण विभागामध्ये पाऊस कमी जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये तो कमी असेल, काही भागामध्ये तो जास्त राहण्याची शक्यता आहे. परंतु मित्रांनो, 12 तारखेच्या नंतर एक खूप मोठा खंड पावसात पडण्याची शक्यता आहे. 100% मान्सूनचा पाऊस हा 12 तारखेनंतर कमी होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण हे हेडिंग आपल्या व्हिडिओला दिलेलं आहे. तर मित्रांनो, त्या संबंधाने किंवा त्या संबंधीची माहिती आपण व्हिडिओमध्ये आपणापर्यंत नक्की देण्याचा प्रयत्न करू. परंतु एकूणच मान्सूनची परिस्थिती बघता आपण पेरणीची घाई करू नका. आपल्याकडली सगळं साधने व्यवस्थित करा
आणि भरपूर पाऊस झाला असेल तरच पेरणीचा निर्णय घ्या. कोणी जर तारखा दिल्या असेल तर वर एकदम 100% विश्वास ठेवून तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ नका किंवा धूळ पेरणीचा निर्णय तर चुकीने घेऊ नका. कारण काही भागात पाऊस कमी असणार आहे आणि काही भागात हा दडपू स्वरूपाचा पाऊस असणार आहे. म्हणजे धूळ पेरणी जर केली तर तो धूळ पेरणी दडपू सुद्धा शकते आणि काही भागातनी पाऊस कमी असणार आहे. त्यामुळे त्या प्रमाणात त्या स्थितीमध्ये सुद्धा पेरणी ही सक्सेस होण्याची शक्यता खूप कमी असते आणि त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी अतिघाई करू नये. जर आपल्या भागातनी सर्व गोष्टी शक्य असेल, पाण्याची व्यवस्था असेल आणि 2-3 दिवस पाऊस झाला असेल लगातार, तरच आपण पेरणीचा निर्णय घ्यायचा आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ जर आपल्यास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारत चला. आपण विचारलेल्या प्रश्नाला आपण नक्कीच उत्तर देतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.